नमस्कार बघतो. या प्रकृतीमध्ये 84 लाख योनी विद्यमान आहे, ज्यामध्ये भूत, प्रेत, पिशाच, जखीन इत्यादींची गणना केली जाते. बघतो, भूत प्रेतांची एकूण 12 प्रजाती असतात, ज्यामध्ये छलावा भूत, जिन, ब्रह्मराक्षस आणि ब्रह्मदैत्य हे सर्वात जास्त शक्तिशाली आणि आक्रमक असतात. परंतु बघतो, मनुष्याच्या समोर हे सर्वजण मदारीच्या माकडाप्रमाणे आहेत. जर मनुष्य इच्छे तर मदारीच्या पाळीव माकडाप्रमाणे यांना नाचवू शकतात, यांना कुत्र्यासारखे पळवून लावू शकतात. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग, खूपच ज्ञानवर्धक आणि खूपच जास्त अद्भुत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे, हा व्हिडिओ तुम्ही लोकांनी अगदी लक्ष देऊन पाहायचा आहे, जराही यास मिस करायचा नाही. कारण की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही भूतप्रेत शक्तींना घाबरणार नाही, तर उलट भूतप्रेत पिशाच शक्ती तुम्हाला पाहून घाबरण्यास सुरुवात करतील. बघतो, आपल्या स्वामी सेवा चॅनलवर तुम्हा सर्व भक्तगणांना अशा दिव्य झाडी, वृक्ष व रोपे आणि जडीबुटींची माहितीही मी वेळोवेळी सांगत असतो, ज्यांना या भूतप्रेत नकारात्मक शक्ती खूपच जास्त घाबरत असतात. यात मग या व्हिडिओला तुम्हा लोकांना अगदी ध्यानपूर्वक पाहायचे आहे. बघतो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा लोकांना अशा जडी आणि वस्तूच्या बाबतीत सांगणार आहे, ज्यास भूतप्रेत खूपच जास्त घाबरते. आणि एवढेच नव्हे तर यास पाहून थरथर कापू लागते. आणि तसेच या वस्तूंपासून, ज्या की आता मी तुम्हाला सांगणार आहे, या वस्तूंपासून तांत्रिक, मांत्रिक आणि ज्ञानी लोक भूतप्रेतांना दंड देतात आणि बंधनात बांधून कुठेतरी पुरवणी ठेवतात. तर बघतो, मी तुम्हाला तीच माहिती सांगणार आहे जी मला सद्गुरू परंपरेने प्राप्त झालेली आहे. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी, माहितीला सांगण्यापूर्वी तुम्हा लोकांना बस एवढीच विनंती जरूर करू इच्छेन, हा व्हिडिओ जराही मिस करू नका. सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा. ही माहिती पुढे जाऊन तुम्हाला खूपच कामी येईल. आणि हो बघतो, कमेंट्स बॉक्समध्ये अजूनही तुम्ही आपल्या प्रिय इष्टदेवतेचे नाव टाईप केले नसेल तर त्वरित टाईप करा. सोबतच जय श्रीराम, जय हनुमान टाईप करण्यास मात्र अजिबात विसरू नका. बघतो, मनुष्य जो आहे हा 5 तत्वांच्या भौतिक शरीराने विद्यमान आहे. म्हणजे जे मानवी शरीर आहे ते 5 तत्वांनी बनलेले आहे आणि तेथेच 3 तत्वांनी मिळून भूत बनलेले असते. बघतो, जे भूतप्रेत आहे हे 3 तत्वांनी बनलेले असते. तर पुढे पहा. बघतो, मनुष्य मेल्यानंतर सर्वात प्रथम प्रेत योनीमध्ये जातो आणि प्रेत योनीचे जेव्हा मोक्षीकरण होते तेव्हा पितरलोकात जाऊन पितररूप धारण करतो आणि त्यानंतरच आत्माला सद्गती आणि दुर्गती प्राप्ती होते. तर मग अशातच बघतो, जेव्हा भूत 3 तत्वांनी बनलेले आहे आणि आपण 5 तत्वांनी मिळून बनलेलो आहोत, तर कुठे ना कुठेतरी ते आपल्यापेक्षा 2 तत्वांनी कमी बनलेले आहेत. त्यामुळे आपण त्यांना घाबरता कामा नये, तर उलट त्यांनी आपल्यास घाबरले पाहिजे. बघतो, मी तुम्हा लोकांना यासाठी ही गुप्त माहिती सांगण्यात जात आहे की किती तत्वांचे बनलेले असते, हे नक्की असते तरी काय. कारण की हे बेसिक ज्ञान तुम्हाला माहीत असावे, ज्याने की हे सर्व बेसिक नॉलेज तुम्हाला पुढे तुमच्या जीवनात कामी येईल. तर या व्हिडिओत पुढे पहा. पुराणांच्या अनुसार एका वेळची गोष्ट आहे. इंद्रदेवाने गुरुदेव म्हणजेच बृहस्पती देवास विचारले की हे गुरुदेव, मनुष्य कशा प्रकारे दुष्ट, भूतप्रेत, पिशाच सारख्या काळ्या शक्तींच्या वाईट नकारात्मक प्रभावांपासून आपणा स्वतःला कसा सुरक्षित ठेवू शकेल आणि आपणा स्वतःला यांच्यापेक्षा कसा अत्याधिक शक्तिशाली करेल. आणि हाच प्रश्न पार्वती मातेने भगवान महादेव शिवशंकरांनाही केला की हे भोलेनाथ, हे पती परमेश्वर, मी तुमच्याकडून हे जाणून घेऊ इच्छिते की सर्वसाधारण मनुष्य कशा प्रकारे भूतप्रेत वाईट शक्तींना आपल्या बंधनात बांधून ठेवू शकेल, कसा काही यांच्या वाईट प्रभावांपासून आपला बचाव करू शकेल, कसा काही यांच्यावर वेळ पडल्यास आपला ताबा मिळू शकेल. तेव्हा महादेव शिवशंकरांनी पार्वती मातेला जो उपदेश दिला होता, याच भूतप्रेत वाईट नकारात्मक शक्तींच्या संबंधी जे ज्ञान दिले होते, तेच ज्ञान तुम्हा सर्व भक्त व दर्शकांच्या मध्ये मी आज सादर करण्यात जात आहे. त्यामुळे व्हिडिओला ध्यानपूर्वक पहा, माहितीला लक्षपूर्वक समजून घ्या. कारण की बघतो, तुमच्यासारखे ज्ञानी व्यक्ती नेहमी नवनवीन ज्ञानवर्धक माहितीला ग्रहण करतात आणि तुम्ही हे पाहिलेच असेल, ज्ञान नेहमी कामी येते. आज नाही तर पुढे जाऊन तुमच्या जीवनामध्ये खूपच कामी येते. तर पहा. बघतो, सर्वात प्रथम हे जाणून घेऊयात की भूतप्रेत वाईट नकारात्मक शक्तींनी झपाटल्याची लक्षणे काय असतात. हे कसे काय माहीत पडेल की भूतप्रेत शक्तींनी व्यक्तीला जखडलेले आहे. तर पहा. बघतो, ही निरनिराळ्या प्रकारची लक्षणे आहेत. तर यात काही पुढीलप्रमाणे लक्षणे दिसू लागतात. जेव्हा अकारणच मन उदास होत असेल आणि जीव व्याकुळ होत असेल तर हे भूतप्रेत नकारात्मक शक्तींचे लक्षण असते. मनस्थिती असामान्य राहत असेल तर हेही भूतप्रेत लागण्याचे लक्षण असते. व्यक्तीचे डोके गायब
बघतो ज्यांना भूतप्रेत लागलेली असे तर त्यांना त्यांचे डोके एकाएकी अधूनमधून जड होत असल्याचे, दुखत असल्याचे जाणवत राहते. पूर्ण शरीरावर खूपच जास्त ओझे असल्याचे जाणवू लागते. असा वारंवार भास होऊ लागतो. अंगमास खूपच जास्त मोडून येत असल्याचा आभास होऊ लागतो. आणि ज्यांना भूतप्रेत बाधा ग्रासित होते त्या व्यक्तींचे डोळे अचानक एकाएकी पूर्णतः लाल लाल होऊ लागतात. जेवण अत्याधिक खाऊ लागतात किंवा मग जर जेवण खायला दिल्यास अगदी नको असल्याच्या बरोबरीचे खातात. त्यांना भूकच नसल्याची जाणीव होत राहते आणि सैरफैर व वेळ लागल्याप्रमाणे वर्तणूक करू लागतात. व्यर्थ वायफळ बडबड करण्यास सुरू करतात. आणि एवढेच नव्हे तर झोपेत असतेवेळी अचानक उठून चालण्यासही सुरू करतात. अशा व्यक्तींना नेहमी व कायम काहीतरी भीती वाटत असल्याचा भास होत राहतो. तर ही सर्व भूतप्रेत नकारात्मक शक्तींची बाधा झाल्याची लक्षणे आहेत. काही लोकांना तर बघतो भूतप्रेत बाधा झाल्यास जास्तीत जास्त तहान लागण्याचा अनुभव येत. तुम्ही पाहिलेच असेल ज्यांना भूतप्रेत क्रिया करणे बाधा होते ते अत्याधिक पाणी मागतात, जास्तीत जास्त पाणी पिण्याचे प्रयत्न करतात. गळा खूपच जास्त सुकू लागतो कारण की बघतो भूतप्रेत अतृप्त आत्मा असते आणि यांना जे देवगण आहे तर त्यांनी यांना पाण्यापासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ते या दंडास भोगताना जेव्हा कोणास अकारण हे पकडते तेव्हा हे त्या व्यक्तीद्वारे आपल्या पाण्याचे ताण भागवण्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न करू लागतात. आता हे जाणून घेऊयात की कसे वास्तवात भूतप्रेताने जखडले आहे. याची मी तुम्हाला महत्वाची लक्षणे सांगण्यात जात आहे. बघतो हा माझ्या गुरूंचा आणि स्वतःचाही अनुभव आहे. तर या माहितीला ध्यानपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघतो जर कोणास भूतप्रेत बाधा झालेली असेल आणि जर तुम्ही त्यांच्या हाताच्या नाडीला स्पर्श करून पाहाल, कारण की आपल्या 3 प्रकारच्या मुख्य नाड्या सांगण्यात आलेल्या आहेत, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. तशातच मानवी शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, परंतु त्यापैकी 3 नाड्या मुख्य आहेत, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. तर तुम्ही कोणत्याही नाडीला स्पर्श करून पाहाल तर ती अगदी हळूवार थंड पडण्याप्रमाणे चालेल, नसल्याच्या बरोबरीचे जाणवेल. नाडी एकदम थंड पडते. तर याने तुम्ही हे जाणून घेऊ शकता की व्यक्तीला भूतप्रेत शक्तीने जखडलेले आहे. भूतप्रेत बाधेने ती व्यक्ती ग्रासित आहे. दुसरे लक्षण आहे, जर कोणास भूतप्रेत बाधा झालेली असेल तर तिच्या डोळ्यात जर तुम्ही एकटक पाहाल, अगदी डोळ्यात डोळे घालून त्राटकाप्रमाणे पाहाल तर ती व्यक्ती तुम्हाला रागाने घोरेल आणि असे करून ती शक्ती आपले अस्तित्व त्या व्यक्तीमध्ये असल्याचे स्वतःच दाखवून देते. याचे तिसरे लक्षण हे आहे बघतो की त्या व्यक्तीच्या अंगातून एवढा जास्तीत जास्त वारंवार घाम निघत राहतो की तुम्ही याची कधी कल्पनाही केली नसेल. ज्यांना भूतप्रेताने ग्रासलेली असते त्यांच्या शरीरातून दुर्गंधीयुक्त घाण वास येणारा घाम येण्यास सुरुवात होते. या तर मग यापासून बचाव करणाऱ्या उपायांसही जाणून घेऊया, जे की पार्वती मातेला साक्षात स्वयं महादेवांनी सांगितलेले आहेत. यासोबत मला माझ्या गुरूंकडून ही जी माहिती प्राप्त आहे तिलाही तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर या व्हिडिओला ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकत राहा. महादेव भोलेनाथ पार्वती मातेला सांगतात, जो मनुष्य कोणत्याही सात्विक मंत्राचा जप करतो, मग भले ते मंत्र प्रभू श्री रामांचे असो, श्री हनुमान महाराजांचे असो, श्री हरी विष्णूजींचे असो अथवा श्री दुर्गा मातेचे असो, जो मनुष्य कोणत्याही देवी देवतांच्या स्वरूप सात्विक मंत्राचा जप करतो तर अशा व्यक्तीस भूतप्रेत वाईट नकारात्मक शक्तींच्या बाधा कधीच सतावणार नाहीत आणि कोणीही या पवित्र मंत्रांचा जाप करू शकतात. आणि हे पार्वती, ते मनुष्य आपल्या जीवनात सुखी राहतात कारण की या पवित्र मंत्रांची ऊर्जा प्रबळ असते. मंत्र जप केल्याने मनुष्याच्या शरीरामध्ये ओरा निर्माण होतो, म्हणजेच दैविक शक्तींचे आभामंडळ निर्माण होते आणि या आभामंडळाने शक्तिपुंजाची निर्मिती होते, ज्याने मनुष्य कायम व नेहमी सुरक्षित राहतात. भूतप्रेत बाधेपासून बचाव करण्याचा दुसरा उपाय का बघतो. भूतप्रेत पळवून लावण्यासाठी भूतनाशक औषधी मिळते. तुम्ही इच्छिता तर यास गुगलवर सर्च करून पाहू शकता. भूतप्रेत पळवण्यासाठी भूतनाशक अनेक प्रकारच्या औषधी मिळतात, ज्यांना जळवून यांचा धूर करून जर कोणा व्यक्तीस भूतप्रेत शक्तीची बाधा झालेली असेल अशांना जर या औषधीला जळवून यातून निघणाऱ्या धुराने त्या व्यक्तीस फुंगवले जाईल तर याने ती बाधित भूतप्रेत शक्ती तत्काळ त्या व्यक्तीस सोडून पळून जाते. आता तिसरा उपाय का, जो पार्वती मातेला भगवान श्री शिवशंकरांनी सांगितलेला आहे आणि सर्व मनुष्य जातीला या माहितीला अवश्य जाणून घेतली पाहिजे. बघतो पार्वती मातेला भगवान शिवशंकर सांगतात की, हे पार्वती, जे माणसं तुळशीची जड आपल्या गळ्यामध्ये धारण करतात त्यांना ही भूतप्रेत आणि वाईट पिशाच्य शक्तींच्या बाधा सतावत आहेत, तर उलट यास पाहून अजूनही घाबरून पडतात. कारण की बघतो तुळशीची जड हे कोणी साधारण जड नाहीये. तुळशीची जड धारण केल्याने व्यक्तीची सात्विकता आणि तेजस्विता या दोन्ही गोष्टीत अत्याधिक वाढ होते
आणि ज्या पण व्यक्तीची ओज आणि तेज अर्थात जो पण व्यक्ती ओजस्वीतेने आणि तेजस्वीतेने संपन्न असेल अशा व्यक्तीला भूतप्रेत स्वयं घाबरतात. आणि एक रिसर्चच्या अनुसार जर कोणा व्यक्तीने तुळशीची माळ आपल्या गळ्यात धारण केली असेल आणि ती व्यक्ती पूर्णतः सात्विक असेल तर त्या व्यक्तीच्या 20 फुटापर्यंतच्या अंतरापर्यंत भूतप्रेत किंवा मग पतित आत्मा क्रियाकर्णींच्या वाईट शक्ती कधीही नाही जवळ येण्याचा प्रयत्न करतील तर याच्या प्रभावाने ते भस्म होतील. यानंतर बघतो चौथा उपाय सांगतोय, ध्यान देऊ नये का, जो रामबाण प्रभाव देणारा गुणकारी आहे. बघतो पांढऱ्या रुईची जड म्हणजेच मंदार वृक्षाची जड. एका संत महात्मा पुरुषाने सांगितले आहे की पांढऱ्या रुईची मूळ जडी भूतप्रेत आणि क्रियाकर्णींच्या वाईट बाधित शक्तींचा काळ आहे. कोणत्याही प्रकारचे भूतप्रेत कान असो, किती खतरनाक व भयंकर भूतप्रेत कान असो, जर कोणी व्यक्ती पांढऱ्या रुईच्या मूळ जडीला रविपुष्य नक्षत्रामध्ये किंवा मग गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या गळ्यात धारण करते किंवा मग दसरा, नवरात्री, दिवाळी अथवा ग्रहण काळात धारण करते तर सर्व प्रकारच्या भूतप्रेत बाधांपासून ती व्यक्ती वाचून राहते. आणि ही सर्व भूतप्रेत नकारात्मक शक्ती अशा व्यक्तींना पाहून जागच्या जागीच घाबरतात. पांढऱ्या रुईची जड तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी तावेजीमध्ये घालून आपल्या गळ्यात अथवा उजव्या बाजूदंडावर अवश्य धारण करा. सर्व प्रकारच्या दूषित बाधा आणि भविष्यात पुढे घडणाऱ्या वाईट घटनांपासून हे तुमचे संरक्षण करत राहील. यानंतर बघतो पाचवा जो उपाय भूतप्रेतापासून बचाव करण्याचा सांगण्यात जातो हा एक रामबाण उपाय आहे. महादेव शिवशंकरांनी माता पार्वतीला पुढे सांगताना बघतो जरा लक्ष देऊन ऐका. कामचंडी स्वरकल्पम तंत्रामध्ये, वनस्पती शास्त्रामध्ये आणि तंत्रशास्त्रामध्ये याच्या बाबतीत उल्लेख केलेला आहे. निर्गुंडीची जड, ही जी निर्गुंडीची जड आहे ती भूतप्रेत शक्तींची काळ आहे. तर बघतो ही निर्गुंडीची मूळजडी पतित बाधित आत्मांसाठी साक्षात महाकालांचे स्वरूप आहे. हे निर्गुंडीची जड मंगळवारच्या दिवशी श्री हनुमान महाराजांना अर्पण करून त्यांच्या उजव्या चरणाच्या अंगठ्यास स्पर्श करून घेऊन जर कोणी व्यक्ती यास आपल्या अंगावर धारण करते तर सर्व प्रकारची भूतप्रेत तसेच नकारात्मक शक्तींनी जे लोक तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचे प्रयत्न करतील, तुमच्यावर जादूटोणा करणी करण्याचे प्रयत्न करतील तर त्यास हे असं पण करेल, त्या वाईट शक्तींच्या प्रभावास निष्फळ करेल आणि तुम्हाला एक प्रकारचे सुरक्षा कवच प्रदान करेल. बघतो या कलियुगात श्री हनुमान महाराज स्वयं या पतित आत्मांसाठी साक्षात महाकाल आहे. श्री हनुमानजींच्या स्मरण केल्या मात्रने या सर्व जेवढ्या पण वाईट भूतप्रेत आत्मांच्या शक्ती आहेत या सर्व छूमंतर होतात. परंतु जर पतित आत्मा हनुमानजींचेच भक्त असतील, हनुमान महाराजांचे साधक असतील किंवा मग असे साधक जे की हनुमान महाराजांचे खूप मोठे भक्त होते आणि जर त्यांचा दुर्घटनावश मृत्यू झालेला असेल आणि बघतो तुम्ही हनुमान महाराजांचे नाव घेऊन त्यांना पळवण्याचा प्रयत्न करा, हनुमान चालीसा, बजरंग बाणाचा पाठ कराल तर मग अशा वेळी श्री हनुमानजी महाराज त्यांना दंडित करणार नाहीत, कारण की तेही तुमच्या आधी त्यांचे भक्त होते, त्यामुळे त्यांना दंडित करणार नाही. तर मग अशा भूतप्रेतांपासून बचाव करण्यासाठी, कारण की असे भूतप्रेत खूपच जास्त खतरनाक आणि विक्राळ असतात, तर माझ्या गुरूंनी यांच्यापासून बचाव करण्याचाही उपाय सांगितलेला होता. तर अशा भूतांपासून आपले संरक्षण करण्यासाठी तुम्ही जी तुळशीची माळ येते, रुद्राक्षाची माळ येते, बेलाची माळ, वैजंतीची माळ इत्यादी ज्या पवित्र माळा मानल्या गेलेल्या आहेत तर यांना अवश्यच आपल्या गळ्यामध्ये धारण करा. मी तुम्हा लोकांना आधीही सांगितले आहे की ही जी दिव्य औषधी रोपे आहेत यांची मूळजडी धारण केल्याने मनुष्याचे मन पवित्र होते, तन पवित्र होते आणि यांच्या ओरा मंडळ म्हणजे जो आभा मंडळ आहे त्याचा विकास होतो. आपल्या शरीरामध्ये प्रचंड ऊर्जापुंज एकत्रित होऊ लागते. यासोबत बघतो पारदगुटी नावाची एक वटी येते जी पाऱ्याने निर्माण केलेली असते. तर या पारदगुटिकेला जो व्यक्ती धारण करतो अथवा आपल्या जवळ ठेवतो तर त्या व्यक्तीला ज्या या पिशाच भूतप्रेत बाधित जेवढ्या पण वाईट शक्ती आहे या सर्व घाबरतात, भीतात, कारण की ही पारदगुटिका साक्षात महादेव महाकालांचे स्वरूप आहे. सांगण्यात जाईल तर या पारदला शंकरजींचे वीर्य बोलले जाते आणि ही गुटिका तुम्हाला पूजापाठ साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. ज्या व्यक्ती पारद गुटिका धारण करतात त्या व्यक्ती सर्व प्रकारच्या वाईट बाधांपासून, भविष्यातील वाईट घटनांपासून कायम सुरक्षित राहतात. तर अशा प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी तुम्ही स्वतःही या गुटिकेला धारण करू शकता, आपल्या मुलांनाही धारण करण्यास देऊ शकता किंवा मग तुमच्या घराच्या दरवाजातही यास बांधू शकता. याने तुमचे घर कायम सुरक्षित राहते. ही गुटिका तुमच्या राहत्या घराला सुरक्षा कवच प्रदान करते. फक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.